हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजेच वाक्यप्रचार आणि म्हणी. तर चला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणी, त्यांचा अर्थ व त्यावरील उदाहरण. तर चला सुरुवात करूया. अ ब्लेसिंग इन डिसग्यूज. अ ब्लेसिंग इन डिसग्यूज याचा अर्थ असेल समथिंग गुड दॅट सीम्ड बॅड ॲट फर्स्ट. समथिंग गुड दॅट सीम बॅड ॲट फर्स्ट म्हणजेच दुर्दैवासारखे वाटणारे पण नंतर फायदेशीर ठरणारे काहीतरी. तर याचा अर्थ काय, तर सुरुवातीला जी गोष्ट आपल्याला वाईट वाटते पण त्यातून आपल्याला चांगलं काहीतरी मिळतं, वाईटातून चांगलं. तर उदाहरण याचं, नोकरी गेली पण त्यामुळे त्याला अधिक चांगली नोकरी मिळाली. हे ब्लेसिंग इन डिसग्यूज होते. वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मून याचा अर्थ आहे व्हेरी रेअरली म्हणजेच फार क्वचित, क्वचितच कधीतरी. उदाहरण, तो आम्हाला वन्स इन अ ब्ल्यू मून भेटायला येतो म्हणजेच तो फार क्वचित भेटतो. वन्स इन अ ब्ल्यू मूनचा अर्थ आहे फार क्वचित. हिट द नेल ऑन द बेड. हिट द नेल ऑन द बेड म्हणजेच से ऑर डू समथिंग एक्झॅक्टली राईट. से ऑर डू समथिंग एक्झॅक्टली राईट अर्थ काय, नेमके अचूक बोलणे किंवा करणे. नेमके अचूक बोलणे किंवा करणे. उदाहरण, तिने समस्येचा मुद्दा सांगितला आणि अगदी बरोबर मुद्द्यावर बोट ठेवले. तिने समस्येचा मुद्दा सांगितला आणि अगदी बरोबर मुद्द्यावर बोट ठेवले. ब्रेक द आईस. ब्रेक द आईस अर्थ आहे टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन और मेक पीपल कम्फर्टेबल. टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन और मेक पीपल कम्फर्टेबल अर्थ आहे संवादाची सुरुवात करणे. उदाहरण, नवीन वर्गात शिक्षकाने एक खेळ घेऊन संवादाची सुरुवात केली. ब्रेक द आईस म्हणजे संवादाची सुरुवात करणे. अंडर द वेदर. अंडर द वेदर म्हणजेच फिलिंग सिक अर्थ आहे आजारी वाटणे किंवा तब्येत ठीक नसणे. उदाहरण, कालपासून तो अंडर द वेदर आहे म्हणजेच कालपासून तो आजारी आहे. पीस ऑफ केक. पीस ऑफ केक म्हणजेच व्हेरी इझी, अतिशय सोपे किंवा खूप सोपे. उदाहरण, ही परीक्षा माझ्यासाठी खूप सोपी होती म्हणजेच पीस ऑफ केक होती. पीस ऑफ केक म्हणजे व्हेरी इझी. स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स म्हणजेच रिव्हील अ सिक्रेट. रिव्हील अ सिक्रेट अर्थ गुपित उघड करणे. गुपित उघड करणे. उदाहरण आहे, त्याने सगळ्यांसमोर गुपित उघड केले. त्याने सगळ्यांसमोर माझं सिक्रेट रिव्हील केलं म्हणजेच स्पिल द बीन्स. बर्न द मिडनाईट ऑइल. बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजेच वर्क ऑर स्टडी लेट ॲट नाईट किंवा वर्क लेट ॲट नाईट. बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे खूप उशिरापर्यंत अभ्यास करणे किंवा काम करणे. उदाहरण, परीक्षेसाठी तिने रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. परीक्षेसाठी तिने रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. सी बर्न्स द मिडनाईट ऑइल. नेक्स्ट, अ डाईम अ डझन. अ डाईम अ डझन म्हणजेच व्हेरी कॉमन अँड इझी टू फाइंड. व्हेरी कॉमन अँड इझी टू फाइंड अर्थ म्हणजेच खूप सामान्य किंवा सहज मिळणारे. उदाहरण, शहरात कोचिंग क्लासेस अ डाईम अ डझन आहेत. शहरात कोचिंग क्लासेस खूप इझिली अवेलेबल असतात म्हणजेच अ डाईम अ डझन आहेत. ऑल इन द सेम बोट. ऑल इन द सेम बोट म्हणजेच इन द सेम सिच्युएशन ऑर प्रिडॅकमेंट. इन द सेम सिच्युएशन ऑर प्रिडिकॅमेंट म्हणजे सगळेजण एकाच परिस्थितीत असणे.
सगळे एकाच परिस्थितीत असणे. उदाहरण, परीक्षा कठीण होती त्यामुळे आम्ही सगळे ऑल इन द सेम बोट होतो. म्हणजे सगळ्यांची परिस्थिती एकच होती. ऑल इन द सेम बोट याचा अर्थ सगळे एकाच परिस्थितीत असणे. इन हॉट वॉटर. इन हॉट वॉटर म्हणजेच इन ट्रबल, अडचणीत असणे किंवा संकटात असणे. इन हॉट वॉटर. उदाहरण, नियम तोडल्यामुळे तो अडचणीत आला. इन हॉट वॉटर याचा अर्थ संकटात असणे किंवा अडचणीत असणे. बार्किंग अप द रॉंग ट्री. बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजेच अक्युजिंग ऑर ब्लेमिंग द रॉंग पर्सन. अक्युजिंग ऑर ब्लेमिंग द रॉंग पर्सन म्हणजे काय, तर चुकीच्या व्यक्तीवर आरोप करणे किंवा चुकीच्या ठिकाणी संशय घेणे. उदाहरण, चोरी त्याने केली नाही, पोलीस चुकीच्या दिशेने तपास करत आहेत. म्हणजेच पोलीस बार्किंग अप द रॉंग ट्री करत आहेत. बार्किंग अप द रॉंग ट्रीचा अर्थ पोलीस चुकीच्या ठिकाणी संशय घेत आहेत किंवा चुकीच्या व्यक्तीवर आरोप करत आहेत. कीप ॲन आय ऑन. कीप ॲन आय ऑन म्हणजेच वॉच केअरफुली. वॉच केअरफुली लक्ष ठेवणे. कीप ॲन आय ऑन म्हणजेच लक्ष ठेवणे. उदाहरण, त्या मुलांवर थोडं लक्ष ठेव. त्या मुलावर थोडं लक्ष ठेव. वेकअप कॉल. वेकअप कॉल म्हणजेच अ वॉर्निंग दॅट मेक्स यू रिअलाइज समथिंग. ए वॉर्निंग दॅट मेक्स यू रिअलाइज समथिंग अर्थ काय, तर जाग येण्याचा इशारा. जाग येण्याचा इशारा. उदाहरण, हा अपयश माझ्यासाठी वेकअप कॉल ठरला आहे. हा अपयश माझ्यासाठी वेकअप कॉल आहे. वेकअप कॉल म्हणजेच जाग येण्याचा इशारा. गिव्ह इट अ ट्राय. गिव्ह इट अ ट्राय म्हणजेच ट्राय समथिंग. अर्थ प्रयत्न करून पहा. गिव्ह इट अ ट्राय म्हणजेच प्रयत्न करून पहा. उदाहरण, एकदा तरी गिव्ह इट अ ट्राय कर म्हणजेच एकदा तरी प्रयत्न करून पहा. ऑन क्लाउड नाईन. ऑन क्लाउड नाईन म्हणजेच व्हेरी हॅपी, खूप आनंदी असणे किंवा आनंदाने भारावून जाणे. ऑन क्लाउड नाईन. उदाहरण, नोकरी मिळाल्यावर ती ऑन क्लाउड नाईन होती. नोकरी मिळाल्यावर ती ऑन क्लाउड नाईन होती. ती खूप आनंदी होती. ऑन थिन आईस. ऑन थिन आईस म्हणजेच इन अ रिस्की सिच्युएशन. इन अ रिस्की सिच्युएशन म्हणजेच धोकादायक स्थितीत असणे. ऑन थिन आईस धोकादायक स्थितीत असणे. उदाहरण, नियम मोडल्यामुळे तो धोक्यात आला आहे. नियम मोडल्यामुळे तो रिस्की सिच्युएशनमध्ये आलेला आहे. इन अ हरी. इन अ हरी म्हणजेच नीडिंग टू डू समथिंग क्विकली. नीडिंग टू डू समथिंग क्विकली म्हणजेच घाईत असणे. उदाहरण, मी सध्या इन अ हरी आहे, नंतर बोलूया. सध्या मी खूप घाईत आहे, आपण नंतर बोलूया. इन अ हरी म्हणजेच घाईत असणे. ऑन द अदर हँड. ऑन द अदर हँड म्हणजेच लुकिंग ॲट अ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू. लुकिंग ॲट अ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजेच दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहणे. ऑन द अदर हँड म्हणजे दुसऱ्या दृष्टिकोनातून किंवा दुसऱ्या बाजूने पाहणे. उदाहरण, तो हुशार आहे. ऑन दी अदर हँड तो आळशी आहे. म्हणजेच तो हुशारही आहे पण तो आळशी आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट. द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजेच इट्स युअर डिसिजन. नाव इट्स युअर डिसिजन म्हणजे आता निर्णय तुझ्यावरती अवलंबून आहे किंवा आता निर्णय तुझ्यावर आहे. उदाहरण, मी सगळं समजावलं आहे, आता निर्णय तुझ्यावरती आहे. मी सगळं समजावलं आहे. नाव द बॉल इज इन युअर कोर्ट. अ ड्रॉप इन द ओशियन. अ ड्रॉप इन द ओशियन म्हणजेच व्हेरी स्मॉल अमाऊंट. व्हेरी स्मॉल अमाऊंट म्हणजे फारच थोडे, नगण्य. फारच थोडे किंवा नगण्य. त्याने दिलेली मदत गरजेसमोर नगण्य होती. त्याने दिलेली मदत गरजेसमोर नगण्य म्हणजेच अ ड्रॉप इन द ओशियन
होती. नेक्स्ट, बीट अराउंड द बुश. बीट अराउंड द बुश, अवॉइडिंग द मेन टॉपिक और बीइंग इनडायरेक्ट. अवॉइडिंग द मेन टॉपिक और बीइंग इनडायरेक्ट म्हणजेच मुद्द्याला बगल देणे किंवा थेट मुद्द्यावर न येणे. उदाहरण, प्रश्न विचारल्यावर तो बीट अराउंड द बुश करतो. बीट अराउंड द बुश करत होता. इन नो टाईम. इन नो टाईम म्हणजेच व्हेरी क्विकली. इन नो टाईम म्हणजेच व्हेरी क्विकली, याचा अर्थ लगेचच किंवा थोड्याच वेळात. लगेचच किंवा थोड्याच वेळात. उदाहरण, तो काम लगेचच पूर्ण करेल. तो काम लगेचच पूर्ण करेल. इन नो टाईम म्हणजेच लगेच, थोड्याच वेळात. बाईट द बुलेट. बाईट द बुलेट म्हणजेच टू फेस अ डिफिकल्ट और अनप्लीजंट सिच्युएशन ब्रेवली. टू फेस अ डिफिकल्ट और अनप्लीजंट सिच्युएशन ब्रेवली म्हणजेच एखाद्या परिस्थितीला धैर्याने कठीण किंवा अप्रिय परिस्थितीला सामोरे जाणे. उदाहरण, परीक्षेची भीती असूनही तिने धैर्याने सामना केला. सी बाईट्स द बुलेट. कॉल इट अ डे. कॉल इट अ डे म्हणजेच टू स्टॉप वर्किंग और टू एंड ॲन ॲक्टिव्हिटी. टू स्टॉप वर्किंग और टू एंड ॲन ॲक्टिव्हिटी म्हणजेच आजचे काम संपवणे किंवा दिवसाचे काम आवरणे. उदाहरण, अंधार पडायला लागला त्यामुळे आम्ही काम थांबवले. अंधार पडायला लागला त्यामुळे आम्ही काम थांबवले. नेक्स्ट, कोल्ड फीट म्हणजेच फिलिंग नर्वस और हेजिटंट अबाउट डुईंग समथिंग. फिलिंग नर्वस और हेजिटंट अबाउट डुईंग समथिंग म्हणजेच घाबरणे किंवा धाडस कमी होणे. एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती वाटणे. उदाहरण, स्पर्धेत भाग घ्यायचे ठरले होते पण शेवटच्या क्षणी त्याला घाबरायला आले. कोल्ड फीट याचा अर्थ घाबरणे, धाडस कमी होणे किंवा एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती वाटणे. फिलिंग नर्वस. फेड अप. फेड अप याचा अर्थ आहे व्हेरी टायर्ड और इरिटेटेड. व्हेरी टायर्ड और इरिटेटेड म्हणजेच वैतागलेला किंवा थकलेला. उदाहरण, तो रोजच्या कामामुळे फेड अप झाला आहे. तो रोजच्या कामामुळे फेड अप झाला आहे. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी म्हणजेच बिटवीन टू डेंजर्स म्हणजेच एक कातील सापडणे किंवा दोन धोक्यांमध्ये अडकणे. उदाहरण, अभ्यास आणि नोकरी सांभाळताना ती बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी अडकली होती. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी म्हणजेच दोन धोक्यांमध्ये अडकणे. बिटवीन टू डेंजर्स. नेक्स्ट, कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग म्हणजेच टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजेच खूप महाग. कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग म्हणजेच खूप महाग. उदाहरण, तो मोबाईल खूप महाग आहे. तो मोबाईल खूप महाग आहे. टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स. कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स म्हणजेच बी हायली सक्सेसफुल. बी हायली सक्सेसफुल अर्थ आहे मोठ्या यशाने उत्तीर्ण होणे किंवा अत्यंत यशस्वी होणे. मोठ्या यशाने उत्तीर्ण होणे किंवा अत्यंत यशस्वी होणे. उदाहरण, कठीण मुलाखत असूनही तो कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स झाला. कठीण मुलाखत असूनही तो कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स झाला. कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स याचा अर्थ मोठ्या यशाने उत्तीर्ण होणे. बी हायली सक्सेसफुल. कीप वन ॲट बे. कीप वन ॲट बे म्हणजेच कीप वन ॲट अ डिस्टन्स. दूर ठेवणे, अडवणे किंवा जवळ येऊन न देणे. दूर ठेवणे, अडवणे किंवा जवळ येऊ न देणे. उदाहरण, पोलिसांनी गर्दीला कीप ॲट बे केले. पोलिसांनी गर्दीला कीप ॲट बे केले. कॅट अँड डॉग लाईफ. कॅट अँड डॉग लाईफ म्हणजेच
कॅट अँड डॉग लाईफ म्हणजेच लाईफ फुल ऑफ क्वॅरल्स, लाईफ फुल ऑफ क्वॅरल्स. अर्थ कायम वादविवाद असलेले आयुष्य, कायम वादविवाद असलेले आयुष्य. उदाहरण शेजाऱ्यांमध्ये रोज वाद होतात, म्हणजेच एक कॅट अँड डॉग लाईफच आहे. कॅट अँड डॉग लाईफ म्हणजे कायम वादविवाद असलेले आयुष्य, लाईफ फुल ऑफ क्वॅरल्स. कॉक अँड बुल स्टोरी, कॉक अँड बुल स्टोरी म्हणजेच मेड अप स्टोरी दॅट वन शुड नॉट बिलीव, मेड अप स्टोरी दॅट वन शुड नॉट बिलीव म्हणजेच खोटी गोष्ट किंवा मनगढत कथा. उदाहरण त्याचं स्पष्टीकरण म्हणजे फक्त कुक अँड बुल स्टोरी आहे, खोटी गोष्ट किंवा मनगढत कथा. कीप वन्स फिंगर्स क्रॉस्ड, कीप वन्स फिंगर्स क्रॉस्ड म्हणजेच द एनेक्सिटी इन विच यू होप दॅट नथिंग विल अपसेट युअर प्लॅन्स, द एनेक्सिटी इन विच यू होप दॅट नथिंग विल अपसेट युअर प्लॅन्स म्हणजेच यशाची आशा ठेवून वाट पाहणे. कीप वन्स फिंगर्स क्रॉस्ड म्हणजे आपण यशाची आशा पाहून वाट पाहणे. उदाहरण मुलाखतीनंतर तो फिंगर्स क्रॉस ठेवून बसला होता. क्राय फॉर द मून, क्राय फॉर द मून म्हणजेच आस्क फॉर द इम्पॉसिबल, आस्क फॉर द इम्पॉसिबल चा अर्थ आहे अशक्य गोष्टीची अपेक्षा ठेवणे, अशक्य गोष्टीची अपेक्षा ठेवणे. उदाहरण त्यांच्याकडून काम 1 तासात पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजेच क्राईंग फॉर द मून आहे, म्हणजे अशक्य गोष्टीची मागणी करणे. क्राय फॉर द मून म्हणजेच आस्क फॉर द इम्पॉसिबल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.